मराठी बौद्ध कथा भाग 5 बुद्धमय संप्रदाय। बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 100 वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत मतविभिन्नता होऊन 2 संप्रदाय उदयास आले। बुद्ध धम्माच्या नियमातील नरमपणा व विहारसंस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपुत भिक्खू संघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला। त्यांनी तेथेच 10 सूचना मांडल्या ज्या धम्माच्या नियमावलीस विसंगत होत्या, परंतु वज्जीपुत संघ मानतो की त्यांचे आचरण बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणेच आहे। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्या देशातील भौगोलिक परिस्थिती होय। ज्या देशात धम्म प्रसार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थितीमुळे बुद्ध धम्मातील प्राथमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकत नव्हते। दिवसेंदिवस बुद्ध धम्माच्या अनुयायाची वाढ झपाट्याने होत गेली। भिक्खूंची संख्या, सामान्य अनुयायी यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश कंकदपुत्त ह्याने 700 अरहंत भिक्खूंसमवेत वैशाली येथे केवळ भिक्खूंचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन त्यामध्ये ज्या 10 सूचना धम्मनियमांच्या विसंगत होत्या त्यावर चर्चा केली व निष्कर्ष काढला की त्यांनी ज्या 10 सूचना केल्या त्या धम्मास हानिकारक आहेत। त्याचवेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती, म्हणून भिक्खू यशने सुधारित धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली। त्याचवेळी वज्जपूत संघाने स्वतंत्र वज्जपूत भिक्खू संघाची दुसरी बैठक घेतली। हा प्रसंग धम्मसंघाचे 2 स्वतंत्र संघ तयार करण्यास कारण होय। वज्जीपुत संघाने महायान संघ म्हणून धम्मकार्य चालू ठेवले, तर दुसरा संघ हीनयान होय, जो आज थेरवादी म्हणून ओळखला जातो। ह्या हीनयान थेरवादी संघास कधीकधी दक्षिणी धम्मसंघ म्हणून सुद्धा संबोधले जाते व महायान संघास उत्तरीय संघ म्हणून संबोधले जाते। अर्थात हीनयान म्हणजे थेरवाद नव्हे। हीनयान व महायान शब्दांविषयी विविध अर्थबोध लावण्यात आले आहेत। राजा अशोकाच्या काळात जवळजवळ 18 ते 20 बुद्ध धम्म संप्रदाय अस्तित्वात होते व महायान हीनयान यांचे अनेक उपसंप्रदाय होते। हीनयान पंथाचे 11 प्रकार तर महायान पंथाचे 7 प्रकार झालेले आढळतात, परंतु ह्या उपसंप्रदायांपैकी कोणताही उपसंप्रदाय जास्त काळ अस्तित्वात राहिला नाही। वर्जयान हा सुद्धा अशाच प्रकारचा एक संप्रदाय होय। हा संप्रदाय तिबेट, भूतान, लडाख, आसाम येथे अस्तित्वात आहे। आज हीनयान ह्याऐवजी थेरवाद ह्या शब्दाचाच योग्य अर्थी वापर केला जातो। राजा अशोकाच्या काळात बुद्ध धम्माच्या हीनयान संप्रदायाचाच झपाट्याने प्रसार झालेला होता। हा संप्रदाय श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, लाओस व कंबोडिया मध्ये मोठ्या प्रमाणात मान्यता पावला। महायान संप्रदाय नेपाळ, तिबेट, चीन, मंगोलिया, सोव्हिएत युनियन, व्हिएतनाम, कोरिया, जपानमध्ये प्रमाण मानला जातो। आज संघ परिस्थितीतील बुद्ध धम्माविषयी जगभर विविध परिषदा घेण्यात येत आहेत व एकसंघपणा प्रस्थापित करण्यात येत आहे व विभिन्नता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। सध्या दोन्ही संप्रदाय हीनयान व महायान संपूर्ण जगामध्ये विकसित होत आहे। आज बुद्ध धम्म जगातील 4 मोठ्या धर्मांपैकी एक झालेला आहे। हीनयान व महायान संप्रदायांचे 500 लाख अनुयायी जगभर आहेत। युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडातील जास्तीत जास्त लोक बुद्धाच्या शिकवणीकडे व ध्यान साधनेकडे आकर्षिले जात आहेत। स्टोरी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा।